तुमच्या सोबतही असं होतं का? घरी व्हेजिटेरियन पाहुणे आले का असं वाटतं जेवणामध्ये काय बनवून काय नाही, मग तेव्हा असं रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोफ्ता बनवायचं. त्यासाठी काय करायचं, कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का कांदे टाकायचे कापून, टमाटर टाकायचे. तर कांदे इथे 4 घेतले तर टमाटे 6 घेतले. नंतर लगेच त्याच्यात आहे ना अद्रक आणि लसूण टाकायचं आणि मगच बिया टाकायचे थोड्याशा. त्याच्यानंतर जिरे टाकायचे, इलायचे टाकायचे 2 आणि आहे ना लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. आता याला ना 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्याच्यात लगेच पाणी टाकायचं आणि याला शिजून घ्यायचं. नंतर इथं काय केलं मी, 5 छोटे छोटे बटाटे घेतले तर उकडून त्याला किसून घ्यायचं आणि 5 बटाट्यासाठी ना मी इथं पावशेर पनीर घेतले, त्याला पण किसून घ्यायचं. याच्यामध्ये काजू आणि मनुक्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले, ते द्यायचे त्याच्यात टाकून. नंतर आहे ना कोथिंबीर टाकायची बरीच, कॉर्नफ्लॉवर टाकायचं 3 चम्मच, मीठ टाकायचं आणि याला आहे ना चांगला असं मिक्स करून आहे ना याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. नंतर हे मसाला शिजलेला असतो त्याला आहे ना थंड करून बारीक करून घ्यायचा आणि कढईत तेल ठेवायचं गरम करायला. तेल गरम होतंय तोपर्यंत लगेच बॉल घ्यायचे बनवायला. असे चांगले छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आणि थोडं 1 चम्मच आहे ना वाटीत कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्याच्यात हे बॉल चांगले मिसळून घ्यायचे असे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. नंतर आहे ना तेल गरम झालेलं असतं आणि लगेच बॉल द्यायचे त्यात टाकून आणि चांगले ना याला 4-5 मिनिटांसाठी बारीक मीडियम गॅसवर आहे ना तळून घ्यायचे. नंतर लगेच काय करायचं, तेल घ्यायचं काढून आणि थोडंसं तेल ठेवायचं, त्याच्यामध्ये आहे ना बटर टाकायचं 1 चम्मच. ते चांगलं गरम झालं का त्याच्यात तेजपत्ते टाकायचे 2 आणि आहे ना लगेच बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा, मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं त्याच्यात आणि चांगलं याला परतून घ्यायचं बरं का थोडंसं. आणि थोडंसं परत लगे 1-2 मिनिटं त्याच्यात लगेच लाल मिरची पावडर टाकायची आणि हळद टाकायची. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथं मी फ्रेश क्रीम घेतली 1 चम्मच, ती टाकून द्यायची. तुमच्याकडे नसेल तर दुधावरची साई घ्यायची. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला आहे ना याच्यामध्ये चांगला मसाला परतल्यावर कसुरी मेथी टाकायची थोडीशी, त्याच्यात नंतर लगेच पाणी टाकून द्यायचं. आता ग्रेव्हीला आहे ना 7-8 मिनिटं बारीक मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि आपले तळलेले बॉल त्याच्यात द्यायचे टाक, वरून अशी थोडीशी क्रीम टाकायची. मग काय झालं की आपला पनीर कोफ्ता रेडी. एवढा जबरदस्त बनतो ना अशा प्रकारे केलेला पनीर कोफ्ता. तुमच्या जर पाहुण्याने एकदा जर खाल्ला ना तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही बनवा आणि मला कळवा की आम्ही बनवला म्हणून.